नमस्कार. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात आपण सर्वजण गुंतलेले आहोत. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की मी तर काम करतोय, पण त्यात मी अडकून का पडतोय? कर्माची बंधनं मला का लागतायत? याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी श्लोक क्रमांक 9, 10 आणि 11 मध्ये देतात. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण एक विलक्षण संकल्पनेचा उलगडा करतात. ती म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत आहुती देणे नव्हे, तर निस्वार्थ भावनेने केलेले कर्म होय. श्लोक क्रमांक 9 मध्ये सांगतात की यज्ञाशिवाय केलेले कर्म माणसाला बंधनात टाकतात. आणि श्लोक क्रमांक 10 मध्ये ते सृष्टीच्या आरंभाची आणि मानवाच्या उन्नतीची गुरुकिल्ली सांगतात. आणि श्लोक क्रमांक 11 मध्ये देव आणि मानव यांच्यातील सहकार्याचा एक नियम सांगतात, ज्यामुळे सर्वांचे कल्याण होईल. चला तर मग या भागात आपण या तिन्ही श्लोकांचा अर्थ आणि त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील वापर सविस्तरपणे समजून घेऊया. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग, त्यातील श्लोक क्रमांक 9. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकयं कर्मबन्धनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्तसंगः समचारः. अर्थ: श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौन्तेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर, आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. तात्पर्य: केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्माची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञकर्मे ही श्री विष्णूंच्या संतोषप्रीत्यार्थ असतात. वेद सांगतात की यज्ञो वे विष्णुः. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञ कर्मच आहे. श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. वर्णाश्रमचारवता पुरुषेण परः पुनाम विष्णुराराध्यते. म्हणून मनुष्याने श्री विष्णूच्या संतोषप्रीत्यार्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनास कारणीभूत ठरते, कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे लागतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्धच करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजे विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भवित कर्म करणे आवश्यक आहे. अशा या प्रकारच्या कर्म करणारा मुक्त अवस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे, परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आदेशानुसार म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्मे करण्याची संधी मिळाली, मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षपणे कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे.
असे आचरण मनुष्याने केवळ कर्मबंधनातूनच रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे त्याची यथावश्यक भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नतीही होते. अशी एकमेव सेवाच मनुष्यास भगवत धामात पोहोचू शकते. श्लोक क्रमांक 10. सहयज्ञः प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेष वोक्तिष्ठ वाकमधुकः. अर्थ: सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तात्पर्य: प्रजापतीने म्हणजे श्री विष्णूने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत. कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदेच्च सर्वे रहमेव वेदः. वैदिक तत्त्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा होय. वैदिक मंत्रात म्हटले आहे, पतिं विश्वस्यात्मेश्वरम्. म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच सर्व जीवांचे परमेश्वर आहे. श्रीमद भागवतातही श्रील शुकदेव गोस्वामी भगवंताचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. श्रीः पतिर्यज्ञपतिः प्रजापतिर्धीर्यं पतिर्लोक पतिर्धरापतिः पतिर्गतिच्छान्दक वृष्णिसात्वतां प्रसीतदां मे भगवान सतां पतिः. भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावेत हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगतात असतानाच जीव विचाररहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवतधामामध्ये प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भवित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. वैदिक शास्त्रांनी कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ सांगितले आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पूरकच आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तरूप अवताराचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख श्रीमद भगवद्गीता संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन केला आहे. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्रस्पर्शम यज्ञे
संकीर्तन प्रायर्जयंती ही सुमेधसह. या कलियुगामधील वास्तविक बुद्धिमान लोक पाषांडासहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील. वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगातही शक्य नाही, पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज साध्य आणि उदात्त आहे. श्लोक क्रमांक 11. देवान् भावयतानेन तें देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ. अर्थ: यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवतांना तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवताही त्यांच्यामधील परस्पर संयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. तात्पर्य: देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक प्राण, वायू, प्रकाश आणि पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठी असतात, परंतु असे असले तरी सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांचाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजिले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञाचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम. म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञाचा प्रमुख हेतू आहे. असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणे पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवतांना संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाहीत. यज्ञकर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. स्मृतिलंबे सर्व ग्रंथींना विप्रमोक्षः. यज्ञ केल्यामुळे मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्षमार्गाविषयी विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते.